सगळेजण. आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कुठल्या संदर्भात आहे तो. तर मी माझ्या किचनसाठी ना आज ट्रायप्लायची काही भांडी घेतली आहे, ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील माझे ते पण सांगत चला, कमेंट करत चला. तर या वेळ वाया न घालवता लेट्स गो. तर बघा, छान आहे ना. आणि हे आता हे तुम्हाला मी ओपन करून दाखवते काय आहे याच्यात. तर बघा, ही आहे स्टेनलेस स्टीलची कढई. आणि कढई बघा तुम्ही, ही ना राजेश कंपनीची घेतली मी. बघू शकता. आणि बघा, जाड आहे आणि छान आहे. म्हणजे असं याच्यात काही लागत वगैरे नाही. माझ्याकडे आधी होत्या पण त्या कोटिंगवाल्या कढया होत्या, त्यामुळे मी आता त्या वापरणं बंद केलं आहे आणि आता ह्या घेतल्या आहेत. आणि साध्या पण स्टीलच्या माझ्याकडे आहेत, त्या पण तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारच्या आहेत ते. आणि याच्यासोबत बघा, हे लीड नव्हतं पण मी हे एक्स्ट्रा घेतलं आहे. एक्स्ट्रा त्या मापाचं लीड पण घेतलं आहे. तर बघा, ही जी कढई ना अशी प्रकारे दिसते. आणि ह्या कढईची प्राईस होती काहीतरी, एक मिनिट हा तुम्हाला सांगते आहे काय प्राईस होती कढईची. हां, 3,750 रुपये कढईची प्राईस होती. आणि त्यांनी मला डिस्काउंट करून ही कढई दिली 1,890 रुपयाला. आणि हे जे झाकण आहे ना ते वेगळं घेतलं आहे मी, ते 200 रुपयाला वेगळं दिलं त्यांनी वरचं. आणि हा घेतला आहे प्रेस्टिजचा मी कुकर. 5 लिटरचा कुकर आहे हा. कारण मला ना वरण भात एकत्र लावण्यासाठी हवा होता. माझ्याकडे दुसरे कुकर आहेत ते पण प्रेस्टिजचे आहेत, पण ते पण याचे आहेत, ब्लॅक कोटिंगचे आहेत. त्यामुळे मग आता मी हा स्टीलचा एकही नव्हता म्हणून स्टीलचा घेतला आहे. बघा, असं आहे. म्हणजे वरण भात भाजी एकत्र आपण याच्यामध्ये शिजवू शकतो. नाही तर मला काय करावं लागत होतं, नेहमी भात वेगळा वरण वेगळं असं लावावं लागत होतं. त्यामुळे मग मी म्हटलं चला आता एक असायलाच पाहिजे आपल्याकडे. असा एक आहे मोठा, पण तो आतल्या झाकण्याचा आहे, त्यामुळे डबे काढताना मला खूप प्रॉब्लेम येत होता. म्हणून मग मी हा घेतला. कारण याचं कसं हे मोठं असल्या कारणामुळे इझिली आपण डबा काढू शकतो. आणि आता याच्यातले डबे जे आहेत ना, याच्या साईडचे डबे पण घ्यायचे आहेत मला. तर हा पडला आहे मला 350 रुपयाला. कारण याचं हा जो प्रेस्टिजचा आहे याची MRP होती जवळजवळ काहीतरी 45 रुपये. तर हा त्यांनी मला 350ला दिला आहे डिस्काउंट करून. आणि मी हे शॉपमधूनच घेतले, ऑनलाईन नाही घेतले. आणि शक्यतो अशा वस्तू ज्या काही आहेत ना त्या मी शॉपमधून घेणंच प्रेफर करते. कारण काय होतं, आपण बघून घेऊ शकतो. बाकी ठिकाणी ऑनलाईन कसं असतं, आपण फक्त पिक्चर बघून घेतो, पण ती वस्तू नंतर कधी खराब पण येते. त्यामुळे माझा एक्सपिरियन्स खूप बॅड आहे ह्या बाबतीत. त्यामुळे मी शक्यतो अशा वस्तू आहेत ना ज्या मला लाईफ टाईमसाठी घ्यायच्या, त्या वस्तू मी शक्यतो ऑफलाईनच घेते, ऑनलाईन नाही घेत. आणि त्याच्यासोबत बघा, हे वॉरंटी कार्ड दिले. याचं 5 वर्षाची वॉरंटी आहे. आणि
शिटी आणि ही प्लेट येते ठेवायला, ती एक प्लेट पण दिली. तुम्हाला बोलली ती बघा, हे एक फ्राय पॅन पण आहे माझ्याकडे, हे पण ट्राय प्लायचंच आहे. हे बघा, हे पण छान आहे, पण हे खूप छोटं होतं त्यामुळे ना भाजी वगैरे जास्त जणांचे करायला मला प्रॉब्लेम यायचा. आमच्यापर्यंत ठीक आहे, पण कोणी जास्त गेस्ट वगैरे आले का मग ह्याच्यात जास्त भाजी नाही होत होती, म्हणून मी हा पण घेतला होता. आणि ही जी कढई आहे ना बघा, ही पण कढई ऑनलाईन मागवलेली होती मी. तर याची लिंक माझ्याकडे तर नाही आहे सध्या, पण ह्या 2 कढया होत्या. ही एक होती आणि हिच्या आतमधली एक आहे. ही मोठी आहे आणि ही त्याच्या आतमधली. ह्या जवळजवळ मला 2-3 वर्ष झाले घेऊन, पण ह्या पण कढया खूप छान आहेत. पण ह्या काय होतं ना, याचं जे खालचा बेस आहे ना थोडंसं पातळ असल्यामुळे ह्या लवकर म्हणजे करपतं काहीही वस्तू. खूप स्लो गॅसवर केल्या तर एकदम छान होतात. त्यामुळे ह्या कढया पण मी खूप वर्षापासून वापरते, काही प्रॉब्लेम नाही आला. आणि बघा किती चकचकीत आणि किती छान आहेत, आणि क्लीन करायला पण एकदम सोपं आहे, लगेच निघतात. फ्राय प्लायचं सगळ्यात आधी घेतलं होतं मी, हे फर्स्ट टाईम चहासाठी. हे पातेलं हे पण ट्राय प्लायचं आहे, याच्यामध्ये अजिबात चहा जळत नाही आणि खूप छान होतं. आणि जे आजूबाजू आपण चहा करताना जे असं ब्लॅक कोटिंग येतं ना, ते पण खूप इझिली निघते याच्यात. त्याचा एक फायदा आहे, म्हणजे खूप काही असं घासावं लागत नाही याला. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आरोग्याची काळजी घ्या.